वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना संचलित शारदा वाचन मंदिरातर्फे आयोजित वर्षा व्याख्यानमालेचं उद्घाटन प्राध्यापक रवींद्र खैरे, कारखान्याचे लेखापरीक्षक श्रीकांत पाटील, वारणा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, जनसुराज्य पक्षाचे पक्षप्रवक्ते अॅडव्होकेट राजेंद्र पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव जंगम आदींच्या उपस्थितीत झालं. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प प्राध्यापक रवींद्र खैरे यांनी गुंफलं. जगण्याची बदलती परिमाणं या विषयावर बोलताना प्राध्यापक खैरे यांनी जगणं समृद्ध व्हायचं असेल तर जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज व्यक्त केली. पैसा हे सर्वस्व नाही, खरी शांती ही कामातून मिळते. आज घराघरात अशांती माजली असून मन आणि नाती साधली पाहिजेत. चांगली संतती निर्माण करा, संपत्ती आपोआप तयार होते. जगण्याची परिमाणं बदलण्याबरोबरच मानवी मूल्यांचे विचार आज घराघरात रुजवण्याची गरज असल्याचं प्राध्यापक रवींद्र खैरे यांनी सांगितलं. यावेळी शारदा वाचन मंदिराचे ग्रंथपाल ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे, संभाजी मुदगल, के.जी. जाधव, जे.ए. पाटील, रमाताई काशीद, प्रतिभा कोले यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते.